नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आता निराधार बांधवांना मागील 2 ते 3 महिन्यापासून वेळेवर पैसे मिळत नाही आहे, कारण की डीबीटी पोर्टल व्यवस्थित चालू नाही, कारण की त्यावर अपडेट प्रक्रिया चालू आहे। तर डीबीटी प्रक्रिया आता पूर्ण होत आलेली आहे। तर मग काही लाभार्थ्यांना 3 महिन्याचे 7,500 रुपये म्हणजेच दिव्यांग बांधवांना आणि 4,500 रुपये जे काही निराधार व्यक्ती आहेत, विधवा महिला आहेत, त्यांना जर मागील 3 महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर मिळू शकणार आहे। तर आत्ताच या ठिकाणी जी.आर. आलेला आहे। 30 तारखेला दिव्यांग बांधवांचे पैसे वितरण करण्याबाबत निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच सरकारने सांगितले होते की हयातीचा दाखला असेल तरच या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे। नवीन जो हयातीचा दाखला आहे ऑनलाईन पद्धतीने तो आपण सर्वांनी काढणे गरजेचे आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहेत त्या लाभार्थ्यांना उद्यापासून 1,500 रुपये म्हणजेच विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांना आणि दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळणार आहे। तर ईमेलमध्ये काय माहिती दिलेली आहे आणि कोणकोणत्या महिन्याची पेन्शन मिळणार आहे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मित्रांनो, त्याआधी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासनाने परिपत्रक काढलेलं होते की हयातीचा दाखला लवकरात लवकर जमा करा आणि त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि तलाठी, तहसीलदार यांच्यावर दिलेली होती। तसेच दिव्यांग बांधवांसाठी प्रेस नोट काढलेली होती की विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड पोर्टलवर अपडेट करायचे होते। 15 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली होती, परंतु जोपर्यंत आपण UDID कार्ड अपलोड करत नाही तोपर्यंत आपल्याला दिव्यांग पेन्शन मिळणार नाही, म्हणजे 2,500 रुपये मिळणार नाही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, आता डीबीटी पोर्टलचा ईमेल आलेला आहे आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र यांना। त्यांनी सूचना दिलेली आहे की लवकरात लवकर या ठिकाणी पोर्टल सुरू होणार आहे आणि वाटपसुद्धा सुरू होणार आहे। तर बघा या ठिकाणी काय माहिती दिली आहे। केंद्र शासनाच्या योजनेसाठी NSAP API चे SAS पोर्टलशी एकत्रीकरण करण्याचे काम अद्याप सुरू आहे। आपण कालच बघितलं होतं की हे काम सुरू झालेलं आहे, पूर्ण झालेलं नाही, परंतु हे एकत्रीकरण मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। म्हणजे हे आज पूर्ण होणार आहे आणि हे काम पूर्ण झालं की कोणत्याही परिस्थितीत हे पैसे या ठिकाणी कोणत्याही वेळेस तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। म्हणजे उद्यापासून आज हे काम पूर्ण होणार आहे आणि 5 तारखेच्या नंतर हे पैसे तुमच्या खात्यात मिळणार आहे। तर काय माहिती दिली बघा, API एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनांसाठी RFT फाईल तयार करणे आणि त्यावरील पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा ईमेल आलेला आहे आणि या ईमेलनुसार आता उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यात कधी पण जमा होऊ शकतात। तर या ठिकाणी जर हे काम पूर्ण झाले तर तुम्हाला 8 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण पुराव्यासहित सर्व काही माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जाते। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी